कसा आहे तो मुलगा आता? बेटर. पण राज, मला एक कळत नाही, इतक्या लोकांसमोर तू गेलाच कसा? व्हॉट आय वॉज सपोज टू डू. माझ्या डोळ्यासमोर त्या मुलाचा ऍक्सिडेंट होत होता आणि मी होऊ द्यायचा होता. अरे पण आता मनवाला हे समजलं असणार ना की ती पिकनिक तू ऑर्गनाइज केली असते. या ऍक्सिडेंटमुळे घोळ झाला तर. ऍक्च्युली या ऍक्सिडेंटला कुठेतरी मीही जबाबदार होतो. अगं काय शोधतेस तू? एक मिनिट. हा हॅलो. हॅलो, मी मनवा बोलते. मनवा सावंतराव. बोला. एनी प्रॉब्लेम? त्या मुलाला काही? नाही नाही, तो बरा आहे आता. थँक गॉड. ऍक्च्युली मला तुमचे आभार मानायचे होते. एवढा मोठा प्रसंग ओढवला आणि खरं म्हणजे संकटच. तुम्ही अगदी वेळेवर धावून आला. तो माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी त्यानं हेच केलं असतं. तुमचा मोठेपणा झाला. खरं तर त्या मुलांची काळजी घेणं माझी जबाबदारी होती आणि मी ती नाही पार पाडू शकले. आणि जर रवीला काही झालं असतं ना तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकले नसते. एक मिनिट. तुम्ही प्लीज कंट्रोल करा स्वतःला, प्लीज. आणि सगळ्यात आधी हे डोक्यातून काढून टाका की मी फार काही मोठं काम केलंय. मला खरंच कळत नाही मी तुमचे आभार कसे मानू. तुमची हरकत नसेल तर आणि तुम्हाला वेळ असेल तर लेट्स मीट. तेच आभार म्हणून एक्सेप्ट करेन मी. चालेल. मग कुठे भेटूया? ओके, मी मेसेज करतो. ओके, बाय. हाय. हाय. प्लीज. थँक्स. उशीर झाला का मला? नाही, ऍक्च्युली ब्रिजचं काम सुरू आहे ना तिथे, त्यामुळे थोडं ट्रॅफिक लागलं. इट्स ओके. 2 कॉफी. कुठून सुरुवात करू मला खरंच कळत नाहीये. पाणी. तुम्हाला माहित नाहीये, तुम्ही खरंच खूप मोठ्या संकटाला परतवून लावलं त्या दिवशी. पण हे सगळं तुम्ही मला फोनवर सांगितलंय. नाही पण खरंच हल्ली नाही असं कोणी मदतीला धावून येईल. इनफॅक्ट असं काही ऍक्सिडेंट वगैरे होत असेल तर तसा व्हिडिओ करून व्हायरल करण्याकडे जास्त लक्ष देतात. नाही, पण मला खरंच वाटत नाही मी फार काही मोठं काम केलंय. खूप स्पॉन्टेनियस ऍक्शन होती. मला वाटतं माझ्या जागी तुम्ही असता तर हेच केलं असतं. एक्झॅक्टली. माझं लक्ष असायला हवं होतं आणि तेच नव्हतं. मुळात पिकनिकला जाण्याआधी मी सगळ्या मुलांची काळजी घेऊ शकते का, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकते का, आणि मुळात ती जागा मुलांसाठी सेफ आहे की नाही हे सगळं मी बघायला हवं होतं. आणि तेच मी नाही केलं. जे झालं त्याचा किती विचार करत आहात तुम्ही? पण तुम्ही नसता तर. या सगळ्या जर तरच्या अकाउंट्स डिपार्टमेंटला फोन करा. तुम्ही तुमची कामं सोडून नाही ना आलात? पण मीच तुम्हाला कॉफी शॉप मध्ये बोलवलंय.
तुम्हाला पण लागलं होतं ना? हा, किरकोळ. आता ठीक आहे? येस. कॉफी घ्या ना. मी आले होते हॉस्पिटलच्या रिसेप्शनला, पण तोपर्यंत तुम्ही निघून गेलेला. आणि मग रिसेप्शनिस्टने सांगितलं की तुम्ही हॉस्पिटलचं बिल सुद्धा पे करणार आहात. थँक्यू सो मच फॉर दॅट. ते म्हणतात ना की देवच मदतीला धावून आला, त्याचा अर्थ मला त्या दिवशी कळला. म्हणजे बघा ना, तिथे गार्डनमध्ये आम्ही गेलो होतो आणि योगायोगाने तुम्ही तिथे आलात. हे सगळं घडलं, तुम्ही रवीचा जीव वाचवला. खरंच मला खरंच कळत नाही मी तुमचे आभार कसे मानू. आता तुम्हाला कसं सांगू की ह्याला मीच जबाबदार आहे. पिकनिक मीच अरेंज केली होती. पण यांना जर हे सगळं कळलं तर काय वाटेल यांना माझ्याबद्दल. नकोच सांगायला. आओ. तुम्हीच म्हणालेलात ना, थँक्यू म्हणायचं असेल तर कॉफी पार्टी द्या. सो आजची ही ट्रीट माझ्याकडून. नो प्रॉब्लेम. मग निघायचं? येस. पुन्हा भेटू. नक्की. चहा. बाय. बाय. तुम्हीच म्हणालेलात ना, थँक्यू म्हणायचं असेल तर कॉफी पार्टी द्या. सो आजची ही ट्रीट माझ्याकडे. आई अरे काय झालं बाबा? तुम्हाला भेटायला बाहेर कलेक्टर साहेब आले. अभिनंदन. अरे अभिनंदन करणार साहेब. वेलकम नाईक साहेब. अचानक? पहिले तोंड गोड करा. हो, पण कशासाठी? अहो, सकाळी सेंट्रल वरनं मेल आला होता. आपल्या या नायगावला पंतप्रधानांचा आदर्श ग्राम हा पुरस्कार मिळालाय. हो, दॅट्स ग्रेट. आणि तोही सलग दुसऱ्यांदा. अहो, सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळणं म्हणजे काय छोटी गोष्ट नाहीये. म्हणून मी स्वतःच अभिनंदन करायला आलो. मनवा, तुमचंही खूप अभिनंदन आणि कौतुक. तुमची कचरा नियोजनाची संकल्पना सर्वांना खूप आवडली. थँक्यू. इतर गावांमध्ये पण सेम मॉडेल राबवण्याचा मी विचार करतोय. खरंच त्या प्रोजेक्टचा जास्तीत जास्त गावांना उपयोग झाला तर नक्कीच मला आवडेल. मी काय म्हणतो, या आनंदाच्या प्रसंगी संध्याकाळी एक सत्कार समारंभच ठेवूया. इट्स अ गुड आयडिया. हाय राजवीर, माझ्या टीमने रिसर्च करून काही नव्या मॉडेल शॉर्टलिस्ट केल्यात आणि त्या स्वतः मॉडेलिंगसाठी इंटरेस्टेड आहेत. म्हणजे तू एकदा बघ आणि मग फायनल कर. मग आपण लगेच डिसिजन घेऊ. मॉडेल फायनल करून टाक, त्याचं फोटोशूट करून प्रिंटिंगला देऊन टाक. तसंही आपण डेडलाईन मिस केली. हो, ते आपण करूच. अरे पण तू आधी मॉडेल तर सिलेक्ट कर. सांगितलं ते आणि तसं कर. या गोष्टींसाठी वेळ नाही माझ्याकडे. ठीक आहे, मी मॉडेल फायनल करते आणि मार्केटिंग प्लॅन तुला लगेच मेल करते. राजवीर, तुला वेळ असेल तर आज डिनरला जाऊया. थँक्यू. आई, मेनू काय ठरला? किती लोक आहेत रे बाहेर? 8-9 असतील.
हो मी शिराच करते सगळ्यांसाठी. आई 12 जण आहेत ग बाहेर. 12? हे सॉलिड आहे. म्हणजे आत्ताशी न्यूज आली आहे आणि लोक आपल्या घरात पण यायला लागले. असं वाटतंय थोड्या वेळाने अख्खं गाव जमणार आहे की काय. आम्ही यावं का कर्नल साहेब? जगतापाकांचा आवाज म्हणजे 4 मेंबर्स आणखी वाढले असणार. आई 16-17 झाले असतील का आता. अरे अब ये स्कोर बढ़ता ही जा रहा है, बढ़ता ही जा रहा है, बढ़ता ही जा रहा है. लगता है अब सेंचुरी होकर ही रहेगी. तू गप्प बस रे. तू रवा किती आहे बघ. हो बघते बघ. आई काही मदत लागली ना तर मी आहे ना घरचा गडी धावत जाणार आणि पळत घेऊन येणार. नितेश नाही गरज पडणार. भरपूर रवा आहे आहे. आणि फ्रीज मध्ये दूध पण खूप आहे. डोंट वाय. हे अब स्कोर 23 पर जाके पहुंचा है. हे मला काही सुचत नाही आता काय करायचं आपण. आई तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तू फक्त वेलची सोल आणि सुपरविजन कर. तू आईला मदत कर. ती रवा भाजायला घेते. ये रे पटकन ये ना. आता काय बघत बसलायस. काय करायचं. कम इन. सर पेढे. काय वाढदिवस माझा? नाही नाही सर, तुमचा वाढदिवस माझ्या लक्षात आहे ना. आणि दरवर्षी मी तुमच्या मुद्द्याचं बोला. सर, आपण जे गाव दत्तक घेतलंय ना त्या गावाला पुन्हा एकदा पंतप्रधान आदर्श गाव असा पुरस्कार मिळालाय. ठीक आहे, आपल्याकडून एक बुके पाठवून द्या त्यांना. हो हो सर, ऍक्च्युली हे पेढे स्वतः कलेक्टर साहेबांनी पाठवले. मग त्यांना एक आभाराचं पत्र पाठव. हो सर, पाठवलंय. एव्हाना पोचलंही असेल. ठीक आहे, जा मग. सर, ऍक्च्युली आज संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आमंत्रण दिले. नाही जा म्हणलं. तुम्ही जाऊ नये. हो सर. सर, काय योगायोग आहे. आपण दत्तक घेतलेल्या गावात मी 2दा जातोय. म्हणजे सर, त्या दिवशी नाही का मी मनवा मॅडमला आणायला घरी गेलो होतो. एकदा तेव्हा आणि एकदा आज जाईन. ठीक आहे, मी जाऊन येतो. काही कार्यक्रम आहे गावात? हा म्हणजे सर, ते आपलं नेहमीचा सत्कार समारंभ वगैरे आहे. बट सर, यू डोंट वरी, मी तुमच्या वतीने भाषण देऊन येईन. गरज नाही, मी जाऊन येईन एकदा. कलेक्टर ऑफिस मध्ये कळवा तसं. हो. जातो. बाबा बाबा शिरा कसा झालाय? अख्ख्या पंचक्रोशीत शिरा खावा ना तर आमच्या सौच्या हातचा. पण आज शिरा कोणी बनवलाय हे कळलं का तुम्हाला? ऑफकोर्स तुझ्या आईना. नाही, आज शिरा आईने नाही ताईने केलाय. व्हॉट? मनवाने? वाव. अहो, असा शिरा खाण्यासाठी मी अख्खं ऑफिस इथे शिफ्ट करू शकतो. जगातल्या उत्कृष्ट शिऱ्याचं प्रथम पारितोषिक तुझ्या आई बरोबर तुला पण दिलं पाहिजे. थँक्यू. बाबा ताईने शिऱ्यात मीठ जरी टाकलं ना तरी तुम्ही म्हणाल जगात प्रथम क्रमांक ताईचा. अगदी बरोबर. नमस्कार कलेक्टर साहेब. राजदीप साहेब, तुम्ही या ना. आपण स्वतः आलात, खूप आनंद वाटला. ओळख करून देतो. कर्नल साहेब, हे राजवीर मोहिते पाटील. दत्तक योजनेअंतर्गत आपलं गाव यांनीच दत्तक घेतलंय. ग्लॅड टू मीट यू. सेम यार. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तुमच्याबद्दल ऐकलं होतं, पण आपली प्रथमच भेट होते. बाबा, मी तुम्हाला म्हणाले होते ना पिकनिकच्या दिवशी रवीला वाचवलं यांनीच. हो. तुम्ही प्लीज त्या गोष्टीचं आता कौतुक करणं बंद करा. नाही नाही, तुम्ही कामच तसं केलेलं आहे. नाही, तुमचं कौतुक करायलाच हवं. थँक्यू सो मच. बाय द वे, हे राज, कॉंग्रॅच्युलेशन्स. सॉरी, हा मान माझा नाहीये. हा मान आमच्या कर्नल साहेबांचा आहे. अहो, यांच्याच अथक परिश्रमामुळे गावाचा कायापालट झाला. त्यामुळे हा मान यांचाच. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स सर. थँक्यू व्हेरी मच. इतके फोन करते मी त्यांना. फोन का कट करतायत माझे? डिनरला जायचं कबूल केलं होतं मला आणि मग आता असं का वागतायत हे?
सर कुठे आहेत? मॅडम सर तर नायगावला गेलेत ना. नायगाव? हे काय आता मध्येच? हो त्याचं काय मॅडम, आपण जे गाव दत्तक घेतलंय ना त्या गावाला आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळालाय, म्हणून सर तिथेच गेले. सर कधीपासून इतके सोशल झालेत? आणि त्याचं काय मॅडम, तिकडे एक छोटासा कार्यक्रम असेल आणि त्यानिमित्तानं गावकऱ्यांची भेट होईल आणि म्हणून सर तिकडे गेले. हॅलो. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि तुमच्या कष्टामुळे आपल्या गावाला सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळतोय. असाच पुरस्कार आपल्याला पुढची 10 वर्ष मिळू देत अशी मी प्रार्थना करतो. तुमच्या साथीने हे जे कार्य मी करतोय तेच कार्य आता माझी लेक मनवा अगदी प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने पुढे घेऊन जाते. तुम्ही जी साथ मला दिलीत तशीच साथ तुम्ही तिलाही द्या. खंबीरपणे जसे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात तसे तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहाल अशी मला खात्री आहे आणि विश्वास आहे. एवढे 2 शब्द बोलून मी माझं हे भाषण संपवतो. खूप छान बोललात सर, आणि ओव्हरऑल कार्यक्रमही खूप छान झाला. कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली भेट झाली. पुन्हा भेटूच, आता येतो. आणि सगळ्यात महत्वाचं, इथून पुढे तुम्हाला कधीही कसली मदत लागली तर डू लेट मी नो. शुअर, मी नक्की येईन. थँक्यू. बाय. बाबा मी यांना बाहेरपर्यंत सोडून येते. जा बेटा. छान झाला कार्यक्रम. तरी थोडी घाईच झाली. कर्नल साहेबांचा खूप रिस्पेक्ट करतात का? तो आपोआपच मिळाला त्यांना त्यांच्या कामांमुळे. या, ते दिसत होत. पण सिरियसली कर्नल साहेबांच्या कामाला सलाम आहे. लोक कशा कशाच्या मागे पळतात मी बघतो मार्केटमध्ये, पण कर्नल साहेबांनी गावात राहूनच जे काम केलंय इट्स रिमार्केबल. ऍक्च्युली बाबांनी जेव्हा इथे येऊन राहायचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही खूपच लहान होतो आणि तेव्हा खरं तर मला आवडलं नव्हतं. म्हणजे सगळेजण शहरात राहतात, मजा करतात आणि आम्ही इथे कुठे राहतो असं वाटायचं. पण नंतर हळूहळू कळायला लागलं तसं बाबांच्या निर्णयाचं कौतुक वाटायला लागलं. आणि तुम्ही त्यांना कामात मदत करतात. म्हणजे कर्नल साहेबांनी तरी रिटायरमेंट नंतर हे काम हाती घेतलं, पण तुम्ही आत्तापासूनच करताय. इट्स ग्रेट. नाही नाही, एवढं काही करत नाहीये मी. म्हणजे अगदी कणभरही काम नाहीये माझं, खारीचा वाटाही नाहीये. बट तरी आय मस्ट अप्रिशिएट इट. पण या निमित्ताने एक चांगली गोष्ट नक्कीच झाली. या निमित्ताने तुम्ही आमच्या गावात आलात. त्या निमित्ताने गावात आलो आणि तुमची भेट झाली.